मटणाची रक्ती कशी करायची ते बघूया, पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। इथे मी रक्तीच्या 4 वाट्या घेतलेल्या आहेत। या रक्तीच्या वाट्या 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। नंतर यामध्ये पुन्हा थोडे पाणी घालून थोडेसे मीठ घालून गॅसवर एक 10 मिनिटं शिजू द्यायचे। एक 10 मिनिटानंतर ही वाटी दुप्पट होते शिजून। एक 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि या रक्तीच्या वाट्या पूर्ण थंड करून घ्यायच्या। थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये या सगळ्या वाट्या काढून घ्यायच्या आणि याचे छोटे छोटे तुकडे करून एकदम याचा बारीक कुस्करा करून घ्यायचा। अशा पद्धतीने या सगळ्या रक्तीच्या वाट्या कुस्करून घ्यायच्या। इथे मी 4ही रक्तीच्या वाट्या पूर्ण बारीक हाताने कुस्करून घेतलेल्या आहेत। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचे। तेल गरम झाले की त्यामध्ये एक तमालपत्रीची 2 पाने आणि कांदा घालायचा। इथं कांदा थोडा भरपूर घालायचा। कांदा थोडा लवकर भाजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर भाजतो। आता यामध्ये थोडं आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा एक 2 मिनिट परतून घ्यायचे। आता यामध्ये चवीनुसार तिखट आणि इथं मी तीळ आणि खोबऱ्याचा मसाला केलेला आहे, तो घातलेला आहे 2 चमचे। तो घालून पुन्हा चांगले 2 मिनिट चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मटण मसाला एक साधारण 2 चमचे घालायचा आणि पुन्हा एक 2 मिनिट चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपण जी कुस्करलेली रक्ती होती ती रक्ती यामध्ये घालायची, वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एक चांगलं 2 मिनिट परतून घ्यायचे। एक 2 मिनिट परतून झाल्यानंतर याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिटानंतर बघायला चांगली एक वाफ आलेली आहे आणि आता आपली मटणाची रक्ती तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।